40,000 आले. 1000ची पार्टी दिली, 39 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 2 जण इथं बसले. खरंय का खोटंय? कर्ज करायचं बापानं, मजा आणायच्या बोला ना पोरं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शाळाने निघली घर सुधाराय. ही म्हणते 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही. पण उद्या माझ्या दादानं जर काही बरं वाईट केलं तर इष्टीला का इष्टीत का? अरे बोला ना. दाळ म्हणते का? पण दादाचं कर्ज बोला ना फेड. दादा पेना लागला. बाप म्हणतो आपला दादा पेतोय. बा माझ्या पोराची चव नका लागतो. तो काही टाइम देत नाही. दाद्यानं आणि कोणची पोरगा आणि उद्या मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कोणची का होईल पण आणि आहे तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होतं? खरं आहे का? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. आणि पुढचं जर ऐकलं तर डोकं बंद होईल. सांगून टाकतो तुम्हाला, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. लाज वाटते बरं. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो बाप जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. आज कुणासाठी जगायचा हा प्रश्न आहे. 2 मिनिटं चिंतन करा. पाण्याची बाटली विकत न घेणारे माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारे माणसं आहे आपण. आणि आपला मुलगा जर आपल्या अगोदर जात असेल तर आयुष्यात आपण काय कमवलं याचा विचार करा. 2 मिनिटं विचार करा. इंद्रिकरला घोडा लावा. पण खरंय खोटंय का सांगाय. आज महाराज आई मुलाच्या अंत्यविधीला गेली. हो आई ए पुरी आई मुलाच्या अंत्यविधीला गेली. अरे जी आयुष्यात 3 रंगाचं लुगडे नेसले आई, तिने चूक केली. रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाणं तिने चूक केली. अरे आईनं मुलाच्या बाईनं बायकोने स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले. हो दागिने मोडले. आणि मुलं बाळा मोठी केली. आणि तीच आई कामाला जर गेली तर ती आई लोणचं भाकरीला चोळून खाते. आणि तीच आई जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर तुम्ही कमावलं काय याचा विचार करा. 2 मिनिटं विचार. आज रात्रंदिवस तुमच्या माझ्या लबाड्या चालू आहे आणि मागच्या अवलादी पोसायच्या आहे. तुम्ही करता पाप कोणासाठी विचारा. आज ह्या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेता जवळ बालाने पोरं उडे हाणतात. उडे हाणतात काय माहीत त्यांना माझा पाप केला. आणि ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आई सांग का. आणि तेच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बाजून पुढे चालवलं सांग आई सांग. आणि तेच प्रेम पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटवला ग माझा बाप. आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं मेलाय माझा बाप. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागलेला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागलेला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागलेला आहेत. कसायाला गाय देणं दारू द्यायला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज.
इतकी नालायक आवडत आहे ह्या दारुड्याची, इतकी नालायक. आणि भांडे विकले, भांडे विकले घरातले. आणि नुसते भांडे नाही विकले, लुगडे विकले. ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. खरंय नको ते मला. आणि दळायला गेला तर दळण विकलं रे, दळण विकलं. शनिवार रविवार पोरगी कामाला गेली, 9वीच्या पोरीनं 40 रुपये फी डब्यातलं पोटफुली. या बेवड्यानं तो डबाच गायब केला. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत नानाशीला बोलवायचं नाही. त्याला मला बोलतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणलं. बऱ्याच लोकांनी केला मुली कमी आहे आणि मुलं जास्त आहे. तसं नाहीये. पोरगी देण्याच्या लायक पोरच नाही. कोणाला पोरगी द्यायची, कोणाला बायको लागते, इथे त्याला मी इथं बायको देतो, कोणत्या कोणाला बायको लागते बोल. बरं दिली बायको तुया काय मला एवढं सांगतात. तुला 100% बाप घेतोय, तू बायको करायला तुझ्या मोबाईलला बॅलन्स बाप त्या घेतोय. तुमची रुपया कमवायची जाणत आहे का नालायक. आज 8 दिवस झाले 10वीचे पोरं मोकळे झाले आणि 15 दिवस झाले 12वीचे पोरं मोकळे झाले. आई बापा इतके हलकटे, यांना फुकाट भाकरी घालतात. 10वी 12वीची पोरं मिस्त्रीच्या हाताखाली ठेवा, गवंड्याच्या हाताखाली ठेवा, पण यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. तुमचं काय मत आहे. पण यांना पोट भरायची अक्कल येऊ द्या. हे जर दिवसभर विचाराचा गेले ना, नाही मुठले चड्डीत झोपताना तर काय मुला फुकाट मिळाल्या, मुलं उलटा आलाय. त्यांचं काय कामच करायचं नाही. आणि हिनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, हे कोणतं एक आहे, कमवायचं कोणच्यासाठी. हे पोरगी पळून गेल्या म्हणजे मला अंदाज आला, मला बसली. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलंय ना, पर्यावरणात स्टडी करते ना, हे 10वी 12वीचे टोटके चांगले पिसावले. काय करतो किती 7वी घराला गाठी किती 3. तू किती राहिले त्याला काय माहिती. 7वी तू रे सीबी का मराठी. मी म्हणतो सीबी का मराठी, तू म्हणतो नॉन सीबी. अरे नॉन सीबी म्हणजे मराठी. तू किती रे सीबी का मराठी. सीबी नाही का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क लिक्विड करेक्ट. वूड स्टोन सॉरी. तू शिक्षकच आहे काय. तुझे वडील सर्व्हिसला हा किती हुशार. पुरीमध्ये कोणी नवीला आता घेतली दाखल कोणी नवीला. तू किती नाही का 7वी. सीमी का मराठी. मराठी मिळून नाही. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू. 10वीची परीक्षा दिलेली पोरगी कोण येईल. पोरांमध्ये कोण आहे 10वीची परीक्षा दिलेला. तू ये का 10वीला होता तो. आता परीक्षा झाली ना, आता 17 तारखेला पेपर झाला ना. बोला तर शेवटचा 12/3 तुमचा विज्ञान पेपर 1चा पेपर होता. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या वर्षी 3ऱ्या प्रश्नामध्ये विज्ञान पेपर 1 शिमिले का मला दिलाय. शिमिले का इन चॅप्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 इन क्वेश्चन नंबर 3 one diagram is as follows. What is the name of that figure?
प्रश्नपत्रिकेमध्ये अशी एक आकृती आली. आता वाटलं तर मी 2 मिनिटं थांबतो, तो घर जवळ असलं तर पळत जाय आणि मला प्रश्नपत्रिका घेऊन ये दाखवायला. अशी आकृती आली पेपरमध्ये यावर्षी 2 मार्काला. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर? No. Name of that figure is the right hand rule and left hand rule. Favorite right hand rule and favorite left hand rule. आणि दुसऱ्या पेपरमध्ये 5व्या प्रश्नाला प्रश्न आलता, चेतापेशीचे प्रकार 5 मार्काला आले होते यावर्षी. प्रश्न पेपर नंबर 2 क्वेश्चन नंबर 4 राईट एनी 2 आउट ऑफ 2 रिटर्न 1 या प्रश्नात आला होता. ते शरीराचा किती नाही हात पांढऱ्या शरीराला. 8वी बापाच्या बायको श्रीमती मग म्हणतात. काय म्हणतो रे बापाच्या बायको? ए पत्नी. लोक म्हणतात काही हा सूर्यन हा आणि काम नावाचा नवरा आहे. ती काय काळजी करायची? वासना नावाची सासू आहे, दंब नावाचा सासरा आहे आणि तिला 4 नंदा आहेत. कोणाला? भूपाळीला. नंदांची नाव ऐका: कल्पना, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. किती 4. आणि तिला 6 दीर आहेत. 6 दीर कोणते ऐका: क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि ती पोरगी ह्या गावात नांदायला आली आणि आल्यानंतर तिचा बाप तिला न्यायला गेला. बाई नाना शिवाय इकडे त्याचं कीर्तन आहे, तू जा. ती पोरगी म्हणली त्यांना विचारा. त्यांना म्हणजे कोण म्हणजे? करेक्ट, नवऱ्याला. तो म्हणला जावई बुवा मुलगी पाठवा. मामा आपलं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय येईल बा? दारातली कुत्री, घरातली मी सारखीच. ती वतेव बुकती, मी घरात बुकती. याई व शांत झाले सगळे. याई वा मुलगी पाठवा. काय याई वा? मी तो वांग्यातला आहे. मग ती पोरगी बापाजवळ गेली. बाप रडला आणि बाप म्हणला बाई मी तुला न्यायला आलो पण पाठव. बाबा तुमच्या डोळ्यातलं पाणी कसं? बाई का ग? अगं माझा अपमान झालाय तुझ्या रागात. बाबा तुमचा अपमान झाला ना, याला तुम्ही जबाबदार आहे, मी जबाबदार नाही. का? एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर काम नावाचा नवरा मला करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नदी तिथं नदी हाऊ नको.
झाली. कोण म्हणती? पोरगी. कारण माझ्या नवऱ्याने तुमचं ऐकलं नाही. बाबा मी आता काय करणार आहे ऐका. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार आहे. 4 आणि सासऱ्याला मी घराच्या बाहेर काढणार आहे. 4 नंदांची लग्न करून देणार आहे आणि 6 दिरांना वायड काढून देणार आहे आणि मी आणि देव एकटी राहणार. जेव्हा मी आणि एकटी राहील तेव्हा माझ्या हृदयातला ज्ञानाचा प्रकाश हजारो सूर्य जरी एकत्र आले तरी माझा ज्ञानाचा प्रकाश कसा राहील. सूर्याचा प्रकाश दिवसाला रात्री, चंद्राचा प्रकाश डावीवाला. बल्बवर 7W लिहिलंय त्याचा अर्थ काय? बल्बवर 7W लिहिलेलं आहे त्याचा अर्थ काय? व्होल्टेज रॉंग. करेक्ट. वॅट. And watt is a measurement of electricity. त्या बल्बची कॅपॅसिटी तेवढी आहे. हजारो सूर्यांचा प्रकाश म्हणजे हृदयातल्या ज्ञानाचा प्रकाश. तो प्रकाश संतांच्या कृपेने माझ्या हृदयात जर आला तर मी माझ्या हृदया देवाची काय करीन? भजनांचा पाठ असा आहे, रामा सभालिया आणि कृष्ण सभालिया. असा काही काही लोक काय म्हणतात, काकड आरती माझ्या कृष्ण सभालिया रामा सभाया. रामा म्हणलं तरी अर्थ तोच आणि कृष्ण म्हणलं तरी अर्थ तोच. हे काकड्याचे जे आपण ते अवघड आम्हाला असतात. आता एवढा टाइम मला योग काढायला गेला आणि आता नाना शिवाले मला सांगा, तुम्हाला बसायचं कवरे वाजले किती? 11 वाजले पाहता का? तुमचा आज काय इच्छा आहे? तुम्हाला मायापुढे बसून 1 तास झाल्यासारखं वाटते. असं वाटतं. हे कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे, जादू आहे आपल्याला. आणि हे जे आपण आहे म्हणून नानाशिवायांना पहिले सांगतो, गावचा विकास आणि धर्म म्हणजे नो पॉलिटिक्स. असेल धर्म टिकवायचा असेल तर राजकारण न करता एकत्र राहणे. आणि तरुण पोरांना नाना शिकले एक वाक्य सांगून जातो, सांगू नको.
पोरानं तुम्ही ह्या दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. हे लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून गेले, सीझन संपल्यावर सोडून देतील. आता इतकं कडक झालंय. आता हे पराडीचे शेत नागपूरचे हातानं झटे 10 वर्ष शिक्षा आहे आणि वरून नुसकार त्यांची इस्टेट विकून मग पुरी करायची. मला ना तुम्ही गेलेले हे गटप्रमुख कोणी विभाग प्रमुख का झाला. आता थोडा याचा प्रश्न सोडवा. म्हशी बारा ना 350 रुपये म्हशी. विनोद नाहीये मला. तुम्ही तुमचा हायवे तपासा मला. 1.5 किलोमीटरला रसाचं दुकान आहे. प्रत्येक माणसाचं पोट भरणे इतके पैसे मिळतात. कुटुंब तर चालत असेल का? आज कुटुंब चालणं आजच्या काळात एवढी सोपी गोष्ट. आज ऊसाच्या रसावर कुटुंब चालतंय. लोक 50 किलोमीटर मधून ऊस आणून विकतात. आपल्या मंडळीला कष्टच करायचे नुसतं बोलणं ठेवायचं. मी साहेबाचा कार्यकर्ते, मी साहेबाचा कार्यकर्ते. अरे वन आहे बिड्या मिळणार नाही तुम्हाला. साहेबाचं काय घेऊन नसते. साहेबांना एवढं कमी आहे का त्याच्या 22 पिढ्या इशीत बसून खातील. तुझ्या कोंबड्याला आला जागा नाही. तू साहेबाचा तुझ्या घरात कोंबड्या माणसाच्या अंग उडी आणत्या. खरे का खोटे. म्हणून गायक वादक गुणीजन मंडपवाले माई सिस्टीमवाले आमच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सरपंच उपसरपंच सदस्य विदस्य ग्रामस्थ मंडळी नानासी सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. Gita